भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135वी आज जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आता मध्यरात्री 12 वाजता या ठिकाणी फटाक्याची आतषबाजी केली, तसंच या ठिकाणी केक कापून सुद्धा हा वाढदिवसच म्हणायला हरकत नाही साजरा केला। काय सांगाल सर, या ठिकाणी आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करणार आहात आणि रात्रीच्या 12 वाजता या ठिकाणी तुम्ही फटाक्याची सुद्धा आतषबाजी केली, काय सांगाल? आज परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि ही जयंती भारतातच नव्हे पूर्ण जगभरात एक जल्लोषात साजरी होत आहे। याचबरोबर 11 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती होती आणि 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची जयंती झालेली आहे। परंतु आम्ही वेगवेगळी जयंती करण्यापेक्षा एकत्रित जयंती करावी या उद्देशाने आम्ही ही जयंती एकत्रित करत असतो। महापुरुषांची जयंती करणं म्हणजे फक्त जल्लोषच नाही, तर त्यांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचाही याच्यातून काहीतरी प्रयत्न करण्याचा आमचा हेतू असतो। पण आता जे तुम्ही या ठिकाणी रात्री 12 वाजता फटाक्याची आतषबाजी केली, केक कापलात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं मंथन व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करणार आहात का? हो, नक्कीच करणार आहोत। आता आपण दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम राबवतच असतो। बाबासाहेबांचा मुख्य विचार काय आहे, तर जो सगळ्यात गरीब असेल त्या गरीब विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्ही जे कमवता त्यातला 20% भाग समाजासाठी वापरला गेला पाहिजे आणि हेच हा आमचा पूर्ण समाज हा विचार मनामध्ये करतो आणि हा विचार म्हणजे सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करत असतो। 6 डिसेंबरला प्रत्येक वर्षी आपण जे एक वही एक पेन आंदोलन करतो, यातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना जे वही पेन डोनेट करत असतो, त्याचबरोबर 10वीच्या मुलांचा सत्कार करत असतो, UPSC MPSC चे मार्गदर्शन शिबिर करत असतो। म्हणजे एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिईल तोच गुरगुरणार आहे। तर हे शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्याचं होईल ते प्रयत्न आम्ही सेक्टर 16 सगळे लोक आम्ही एकत्र येऊन करत असतो। या ठिकाणी त्यांनी सांगितलं की 6 डिसेंबरला म्हणजे एक पेन एक वही, म्हणजे आता बाबासाहेबांनी सांगितलेले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जोपर्यंत या गोष्टी तुम्ही करत नाही तोपर्यंत युवा पिढी पुढे येणार नाही आणि तोच धागा पकडून आज या ठिकाणी दोन्ही म्हणजे 6 डिसेंबर असेल किंवा 14 एप्रिल असेल, दोन्ही कार्यक्रम हे या ठिकाणी साजरे कर। ताई, काय सांगाल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण साजरी करतोय। आज या ठिकाणी तुम्ही रात्री 12 वाजता काय काय उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत? सर्वांना प्रथमतः मैत्रीपूर्ण जय भीम। आज 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण सगळेजण जमतो। तर 12 वाजता सगळ्यात आधी तर फटाके वाजवले जातात इथे, त्यानंतर केक कापला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी जे काही कार्य केलंय ते तर सगळ्यांना ज्ञातच आहे, पण ते तर मोठ्या माणसांना माहिती आहे ना। आपल्या नंतरची जी आपली जनरेशन आहे, जी आपली मुलं आहेत, त्यांना आपल्याला त्याचा पुढची येणारी जी आपली पिढी आहे त्यांना येणारे बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं हे तर घरातून आपल्याला शिकवलंच जातं। परंतु ज्या दिवशी बाबासाहेबांची जयंती असते, आपल्या मुलांना तर ज्ञातच असतं 14 एप्रिल म्हटल्यावर बाबासाहेबांची जयंती। तर त्या निमित्तानं सगळेजण एकत्र येऊन बाबासाहेबांनी समाजासाठी काय कार्य केलंय, त्यांनी कसा आपला जीवनाचा खडतर प्रवास पूर्ण केलाय, हे सगळं आपण त्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो। यासाठी बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करून वेगवेगळ्या प्रकारे उपक्रम करून मुलांना थोडंसं वक्तृत्व कौशल्यासाठी त्यांना प्रोत्साहन देतो की जेणेकरून मुलांनी बाबासाहेबांबद्दल काही बोललं पाहिजे किंवा बाबासाहेब काय आहेत हे समाजातील अजून लहान मुलं जी आहेत त्यांना समजलं पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जातात। आणि त्यासाठी इथे ॲडव्होकेट विश्वास गांगुर्डे सर जे आहेत त्यांचा पुढाकार असतो की या गोष्टीसाठी की आपण हे सगळं करूया म्हणून, आणि सगळ्यांना सोबत घेऊन ते बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतात इथे। आता आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महानिर्वाण दिन हे 2 वर्षातून दिवस असतात की जेणेकरून बाबासाहेबांची आठवण झाली पाहिजे प्रत्येकाला। पण इतर जे 365 दिवसापैकी 2 दिवस जर सोडले तर आपल्याकडे 263 दिवसामध्ये आपण आजच्या लहान बालक असतील किंवा युवकांना किंवा युवतींना कशा पद्धतीने त्यांचे पुन्हा स्मरण व्हावं। बाबासाहेबांनी सांगितले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही। तर हे बाकीच्या दिवसामध्ये महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग, तुम्ही कशा पद्धतीने त्यांना मुलांना मार्गदर्शन करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी। ज्या घरामध्ये जी माता आहे त्या मातेला माहितीये बाबासाहेब काय आहेत आणि बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलंय ते। तर
ज्या घरामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलाय, बौद्ध धम्म दिलाय, बुद्धाचा जो धम्म दिलाय, त्या धम्मामध्ये काय आहे तर अंधश्रद्धेला स्थान नाहीये, त्याच्यामध्ये अहिंसा आहे. त्यांनी मार्गदर्शन केलंय. ते म्हणतात काय की मी मोक्षदाता नाहीये, मी मार्गदाता आहे. तर माझ्याकडे आल्याने तुम्हाला कुठला मोक्ष प्राप्ती होणार नाहीये किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला स्वतः स्वयंप्रेरणेने सगळ्या गोष्टी करायच्यात. तर घरामध्ये जी माता आहे, मुलांची जी आई आहे, त्या आईने आपल्या मुलांवरती संस्कार करणं गरजेचं आहे. बाबासाहेब काय आहे हे तिनं घरातून रुजवणं गरजेचं आहे. आणि आपल्या समाजातील जी मुलं आहेत, त्या मुलांना तर घरातून शिकवलं जातं. बाबासाहेब म्हटल्यावरती त्यांना माहिती आहे, बाबासाहेब हेच आपले देव आहेत. बाबासाहेबांनी इतर देवांनी जे आपल्यासाठी केलं नाही, जसं की आपल्या गळ्यामध्ये असणारं मडकं, पाठीला झाडू किंवा आपली सावलीचाही विटाळ होत होता लोकांना. पण त्यासाठी बाबासाहेबांनी खडतर जीवन आपलं कंठीलं. रमाईनं त्यांना साथ दिली. तिनं खूप सारा त्याग केला स्वतःचा, कुटुंबाचा, मुलांचा. पण बाबासाहेबांना तिने कुठल्याही गोष्टीमध्ये काय अडथळा येऊन दिला नाही. त्याचप्रमाणे जी घरातील आजची जी माता आहे, तिने सुद्धा बाबासाहेब काय आहेत हे घरातून आपल्या मुलांना रुजवणं गरजेचं आहे. आणि जरी 14 एप्रिल असू दे किंवा 6 डिसेंबर असू दे, या 2 गोष्टी सोडल्या तरी बहुतेक घरामध्ये बाबासाहेब काय आहेत हे मुलांना लहानपणापासून शिकवलं जातं. कारण बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलाय, त्या धम्मातून मुलांपर्यंत ते संस्कार पोहोचले जातात. त्यांनी सांगितलं की मातेचं काम आहे की जेव्हा मूल जन्माला येतं, जेव्हा त्याला कळायला लागतं, त्यावेळेला जरी 2 दिवस सोडले तर इतर जे 363 दिवस जे आहेत ते मुलांना बाबासाहेबांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम माता करतात. हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. नवराष्ट्रमधून दत्तात्रय